नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी करतोय। या भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या एकत्र येऊन ही भाजी केली जाते, ज्यामुळे ही भाजी आरोग्यदायी, पौष्टिक आणि चविष्ट बनते। चविष्ट म्हणजे इतकी छान बनते की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चाटून पुसून खातील। पाहूया भाजीच्या ग्रेव्हीसाठी लागणारं सर्व साहित्य। आपण अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे। तुम्ही खोबऱ्याचे कापही करू शकता, सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा आपण असा पातळ चिरून घेतला आहे। अगदी कोवळ्या देठासकट स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बरोबर तुम्ही कढीपत्त्याचाही वापर करू शकता। एकात दुसरी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। 6 ते 7 सोललेल्या लसूणच्या पाकळ्या, त्याचबरोबर चिरून घेतलेलं अद्रक, 2 चमचे पांढरे तीळ। पांढऱ्या तिळाबरोबर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। आता सुरुवातीला आपण घेतलेलं सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं। सर्वात आधी आपण तीळ भाजतोय। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, जसे तीळ गरम होतात तसे ते तडतडायला सुरुवात होते। आपण घेतलेलं सर्व साहित्य आपण भाजणार आहोत। तुम्ही न भाजता देखील हे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। आपण घेतलेले सर्व तीळ छान गरम करून झाले आहेत, ते असे काढून घ्यायचे। तीळ भाजून झाल्यावर आपण यामध्ये खोबरं घालणार आहोत। तिळाप्रमाणेच खोबरं देखील छान भाजून घ्यायचं। सर्व साहित्य छान भाजल्यामुळेच त्याला नैसर्गिक तेल सुटतं। भाजीला पारंपरिक सुगंध येतो, त्याचबरोबर भाजीची चव देखील दुप्पट होते। बरं, हे साहित्य भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र लो किंवा त्यापेक्षा थोडी जास्त ठेवायची, म्हणजेच मीडियम करायची। गॅसची फ्लेम जर आपण हाय केली आणि हे सर्व साहित्य जर भाजलं तर काय होतं, ते करपतं आणि वाटणची चव कडवट लागते। अद्रक, लसूण, कांदा भाजताना आपण थोडंसं तेल घातलं, कारण तेल घातल्यामुळे ते पटकन करपत नाहीत। आपण हे साहित्य तेल न घालताच जर भाजलं तर काय होतं, ते भाजता भाजता भांड्याला चिकटतं आणि लवकर करपतं। तेल घातल्यामुळेच आपलं साहित्य भाजलं जातं पण करपत नाही आणि भांड्यालाही चिकटत नाही। कांदा छान पारदर्शक होईपर्यंत भाजायचा आणि त्याचबरोबर कोथिंबीर देखील घालायची। कोथिंबीर अगदी वाफेनेच थोडी नरम होते। आता हे सर्व साहित्य काढून छान असं थंड करून घ्यायचं। तुम्ही पाट्यावर वाटणार असाल तर उत्तम, पाट्या नसेल तर असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं। मस्त, पाहू शकता आपल्या भाजीसाठी वाटण तयार आहे। आता भाजीच्या फोडणीसाठी भांडं गरम करत ठेवायचं, त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं। या भाजीसाठी भरपूर तेल लागतं। तेल छान गरम झाल्यावरच यात मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडल्यावर सफेद तीळ। आता आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं। आता हे वाटण आपण आधी भाजलेलं आहे, त्यामुळे हे तेलामध्ये छान परतून घ्यायला जास्त वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम लो करून यामध्ये धणे जिरे पावडर, गरम मसाला पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं। तिखट आपण 2 चमचे घातलेलं आहे। पाव चमचाभर हिंग घालायचं आणि हळद। आता हे घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं। हे करत असताना मात्र गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची। पाहू शकता आपलं सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या। गाजर, वाल, हिरवा चणा, भिजलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर मटार, पापडी आणि चिरलेलं वांग, जाडसर चिरलेला एक टोमॅटो तुम्ही भाजीला फोडणी देताना सुद्धा घालू शकता, पण या भाजीत असा टोमॅटो खायला सुद्धा खूप छान लागतो। तुम्हाला सांगते, भोगीची भाजी बनवण्याच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत। घातलेल्या सर्व भाज्या मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि लागेल तितकं चवीपुरतं मीठ घालायचं। या भाजीमध्ये तुम्हाला हव्या त्या सीझनेबल भाज्या ॲड करू शकता। सर्व साहित्य मसाल्यामध्ये छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम लो पेक्षा थोडी जास्त करायची
आणि 5 ते 7 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. 5 ते 7 मिनटं झाल्यावर झाकण काढायचं आणि भाजी पुन्हा अशी मिक्स करून घ्यायची. आणि यामध्ये आता वाटण्याचं पाणी घालायचं. पाणी मात्र गरम करायचं. पाणी गरम करून घातल्यामुळेच या भाजीला छान चव येते, तळी येते आणि गरम पाण्यामुळेच सर्व भाज्या पटकन शिजतात. घातलेलं पाणी छान मिक्स करून झाल्यावर यावर पुन्हा झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम मिडियम करून 3 ते 4 मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची. बरं, आता ही भाजी छान शिजलेली आहे. तुम्हाला जर भाजी इतकी पातळ खायला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता. ही भाजी थोडी घट्ट खायला छान लागते, त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि सर्व पाणी छान आळवून घ्यायचं. तुम्हाला सांगते, ही भाजी जसजशी शिजते तसतसा या भाजीचा सुगंध पूर्ण घरभर दरवळतो. गॅस बंद करून झाल्यावर भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अशी गरम गरम भोगीची भाजी वरून तीळ लावलेल्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. नवीन येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा आणि बेलचं बटन नक्की दाबा.